सिगरेट लायटर मध्ये कोणता वायू वापरला जातो? ए. प्रोपेन, बी. ब्युटेन, सी. मिथेन, डी. रेडॉन. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. ब्युटेन. पुढचा प्रश्न, साबण तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो? ए. सोडियम हायड्रॉक्साईड, बी. ऑक्सिजन, सी. नायट्रोजन, डी. कार्बन डायऑक्साईड. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए. सोडियम हायड्रॉक्साईड. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वात पहिले आधार कार्ड कोणत्या राज्यात बनवण्यात आले? ए. गुजरात, बी. महाराष्ट्र, सी. दिल्ली, डी. राजस्थान. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. भारताचे पहिले आधार कार्ड 29 सप्टेंबर 2010 रोजी महाराष्ट्रातील नंदुरबार येथे जारी करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, कोणत्या प्राण्याचे रक्त निळ्या रंगाचे असते? ए. ऑक्टोपस, बी. शार्क, सी. खेकडा, डी. व्हेल. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए. ऑक्टोपसच्या रक्तात होमोसायनिन नावाचे तत्व असते, त्यामुळे त्याचे रक्त निळ्या रंगाचे दिसते. पुढचा प्रश्न, कोणते फूल 12 वर्षांनी एकदाच फुलते? ए. गुलाब, बी. कमळ, सी. चमेली, डी. नीलकुरिंजी. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी. नीलकुरिंजी हे एक दुर्मिळ फूल आहे जे दर 12 वर्षांनी एकदाच फुलते. हे प्रामुख्याने भारताच्या पश्चिम बाजूला आढळते. पुढचा प्रश्न, संगणकाच्या कीबोर्ड मध्ये साधारणपणे किती बटन्स असतात? ए. 88, बी. 90, सी. 104, डी. 120. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी. 104. पुढचा प्रश्न, कोणता रक्तगट सर्वांना रक्तदान करू शकतो? ए. ओ निगेटिव्ह, बी. ए पॉझिटिव्ह, सी. ए बी पॉझिटिव्ह, डी. बी पॉझिटिव्ह. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी. कारण हा रक्तगट जवळपास सर्व रक्तगटांना दिला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, बकरीच्या दुधात कोणते विटॅमिन आढळते? ए. विटॅमिन सी, बी. विटॅमिन डी, सी. विटॅमिन ए, डी. विटॅमिन के. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी. विटॅमिन ए. पुढचा प्रश्न, असा कोणता जीव आहे जो जन्म घेतल्यानंतर आपल्या आईलाच खातो? ए. साप, बी. विंचू, सी. पाल, डी. मगरमच्छ. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. विंचूच्या काही प्रजातींमध्ये जन्मानंतर अन्न नसल्यास आपल्या आईलाच खातात. पुढचा प्रश्न, 5G नेटवर्क सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? ए. अमेरिका, बी. दक्षिण कोरिया, सी. चीन, डी. जपान. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. दक्षिण कोरिया. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आज तुम्ही 10 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली हे पण नक्की सांगा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.